पाहूयात पुढची बातमी. पक्षात परत घ्या असं छगन भुजबळांनी शरद पवारांकडे विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. छगन भुजबळ यांनी कालच शरद पवारांवर टीका केली होती आणि आता पक्षात परत घ्या अशी विनंती त्यांनी पवारांकडे केल्याचं कळत आहे. तर सूत्रांनी ही माहिती लोकशाही मराठीला दिलेली आहे. राज्य भेटीमध्ये शरद पवारांकडे विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्ष फोडून गेलेल्यांसाठी दरवाजे बंद असल्याचं मात्र शरद पवारांनी बजावल्याचंही कळत आहे. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना परत घेण्यास नकार दिल्याचं कळत आहे. तर परत घेतल्यास पक्षातील वातावरण खराब होईल असं शरद पवार म्हणाले, अशी माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत. विनोद, काय सांगाल? शरद पवारांना छगन भुजबळ यांनी विनंती केल्याचं कळत आहे पक्षात परत घ्या. सध्याचे काय अपडेट्स आहेत, काय चाललंय नेमकं? नक्की छगन भुजबळ आज शरद पवार यांच्या अपॉइंटमेंट न घेता म्हणजेच पूर्व परवानगी न घेता त्यांच्या निवासस्थानी उशिलेवर रोखला गेले होते आणि त्या दरम्यान अशा वेगवेगळ्या चर्चा झाल्या. परंतु एक सूत्रांची अशी माहिती आहे की छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की आम्हाला पक्षात परत यायचं आहे, याबाबतची आपली भूमिका काय आहे आणि त्यावरही शरद पवारांनी स्पष्टपणे नकार देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळत आहे की शरद पवारांनी ज्याप्रमाणे नकार दिला त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की पक्ष फोडून गेलेल्या लोकांना परत जर घेतलं तर पक्षातलं वातावरण खराब होईल असं त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं होतं. छगन भुजबळ यांची काय प्रतिक्रिया आहे यावर? नक्की आपल्यासोबत भाई जगताप आहे, आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांच्याशी जाणून घेऊया. छगन भुजबळ हे अचानक शरद पवारांना भेटायला गेले आणि भेटल्यानंतर त्यांनी म्हटलंय की वेगवेगळे विषय काढले, परंतु मूळ मुद्दा पक्षात परत जाण्याचा आहे. हे तुमचे सगळी सूत्र असतात ना, मला कधी कधी त्याच्यावर फार हसायला येतं किंवा मला मोठं आश्चर्य वाटतं. म्हणजे तुम्ही इतके म्हणजे मुंबईचं क्राईम ब्रांच इतकं हे नसेल तितकं तुम्ही तत्पर असता. चांगलं आहे ते, पत्रकारितेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण आता हा प्रश्न तुम्ही मला काँग्रेसवाल्याला विचारता. मी काँग्रेसचा आमदार आहे आणि माझे नेते राहुल गांधी आहेत, माझी नेता ही सोनिया गांधी आहे. पवारसाहेबांच्या ते आमच्या बरोबर आहेत, प्रश्नच नाही, आणि अगदी पहिल्यापासून बरोबर आहेत. पवारसाहेबांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा हा पूर्णतः पवारांचा अधिकार आहे. परंतु तुमच्या सूत्रानुसार जे काय तुम्ही सांगताय ते जर खरं असेल तर पवारसाहेबांची भूमिका बरोबर आहे की जर गद्दारांना अशा पद्धतीने जर हे केलं गेलं, पुन्हा घेण्यात आलं, तर कदाचित आज जे काय पवारसाहेबांनी उभं केलं, पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे ही दोन नेते असे आहेत की त्यांना पूर्णतः त्यांचा पक्ष आणि त्यांचं अस्तित्वच कोणीतरी दावावर लावलं होतं, कोणीतरी त्यांच्यापासून छिनून घेतलं होतं, आणि हे दोन्ही नेते उभे राहिले आणि आज जे काय असं त्यांनी उभं केलं या वयामध्ये, त्यामुळे लोकांच्या भावना, लोकांच्या त्यांच्याबद्दलच्या असलेल्या एकंदरीत त्यांच्याबरोबर असलेलं श्रद्धा आणि प्रेम हे लोकांचं कायम आहे. आणि त्यामुळे पवारसाहेब त्यांचा तो पूर्णतः त्यांचा प्रश्न असला तरी मला असं वाटतं की एकदा मी आठवतोय आम्ही आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एकत्र होतो तर उद्धव साहेब सुद्धा जाहीर भाषणामध्ये बोलले होते की गद्दारांना परत थारा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ते योग्य आहे. नक्की निश्चितच विनोद, भाई जगताप यांचा मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. विद्याताई, एक मोठी माहिती आमच्याकडे येते, त्यानुसार छगन भुजबळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, तशी विनंती त्यांनी शरद पवारांना केल्याचं कळत आहे. नाही, याविषयी तुमच्याकडे जी माहिती आहे तुमच्या सूत्रांनी दिलेली आहे, पण माझ्याकडे तशी काही माहिती नाही आहे. आणि माहिती नसताना याच्यावरती बोलणं हे काय मला बरोबर वाटत नाही. त्यामुळे आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत, ते माहिती घेतील आणि मग पण आमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार तसं कळत आहे. पण जर समजा त्यांनी तशी विनंती केलीच असेल, आपण ते आता जर तरच्या भाषेमध्ये बोलूयात, तर तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? नाही, जर तरच्या भाषेवर मी काय प्रतिक्रिया देणार नाहीये, कारण एखाद दोन दिवस आपण थांबलो तर मला असं वाटतं आपला खुलासा स्वतः पवार साहेब त्या बाबतीत करतील आणि त्याची आपण वाट बघूया. कारण कोणाला घ्यायचं कोणाला नाही, पक्षाचं काय हे आहे ते आपण आधी याच्यापूर्वी जाहीर केलेलं आहे. आणि शेवटी सर्वस्वी पवार साहेब हे एक
खूप निश्चितच. अनुभवी व्यक्तिमत्व आहे आणि ते काय तो निर्णय तो योग्य तो घेतील अशी माझी अपेक्षा आहे. निश्चितच विद्याताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत, उन्मेष पाटील, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. पाटील सर, छगन भुजबळ जे राष्ट्रवादीचे एक मोठे नेते आहेत ते आता शरद पवारांसोबत जाण्यासाठी इच्छुक असल्याचं कळत आहे, त्यांनी तशी विनंती केल्याचंही कळत आहे. ही तुमच्याकडची अगदी खोटी बातमी तुमच्याकडे आलेली आहे. तुमच्या सूत्रांनी तुम्हाला जी कोणी माहिती दिली आहे ती तद्दन खोटी माहिती आहे. कारण पण पाटीलजी, छगन भुजबळ हे कुठेतरी नाराज आहेत माहितीमध्ये, अशीही चर्चा रंगलेली होती. अजिबात नाही. आता तुमचं मीडियाशी संबंधित असलेले सर्व सिनियर पासून ते ज्युनियर पर्यंत सर्व पत्रकार आता एका ठिकाणी अजितदादा, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल या ठिकाणी होते. तिथं भुजबळ साहेब सुद्धा होते आणि ते पवार साहेबांना भेटून आल्यानंतर त्या अनौपचारिक ज्या गप्पा होत्या त्या ठिकाणी त्यासाठी ते आलेले होते. त्याच्यामध्ये आपले लोकशाहीचे सुद्धा प्रतिनिधी तिथं होते. त्या ठिकाणी त्यांनी सविस्तरपणे पवार साहेबांच्या बरोबर काय चर्चा झाली याची पूर्ण तपशिलात माहिती दिली. जर भुजबळ साहेब कुठे नाराज असते तर या ठिकाणी जी काही अनौपचारिक पत्रकारांच्या बरोबरचा संवाद आणि गप्पा हा जो विषय होता त्याच्याकरता ते आले असते का, हा साधा प्रश्न आहे. त्यांनी अतिशय गंभीर अशा विषयावर, पवार साहेब ज्येष्ठ नेते असल्यामुळं पवार साहेबांचं महाराष्ट्रातलं समाजकारण, राजकारण अत्यंत जवळून अनुभवातनं त्यांनी पाहिलेलं असल्यामुळं वेगवेगळ्या आरक्षणाच्या संदर्भातल्या निर्णय प्रक्रियेमध्ये पवार साहेबांचं यापूर्वीचं जे काम आहे ते माहीत असल्यामुळं त्यांच्याशी त्या बाबतीत संवाद करायला गेले होते. तुम्ही विनाकारण या अशा पद्धतीनं खोट्या माहितीच्या आधारावर बातम्या चालवून निश्चितच पाटील सर, ही माहिती खोटी आहे की खरी आहे ते येत्या काही दिवसात कळेलच. दरम्यान तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.